सर नमस्ते. नमस्ते. सकाळी पण आपण बाईट घेतली आणि आता पण तुम्ही बाईटमध्ये आहात. काय सांगचाल या छत्रपती उदयनराजे केसरी या मैदानाविषयी? आज 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचं दैवत म्हणून ज्यांना संबोधन आहे ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि या जयंतीचं औचित्य साधून येत्या 24 तारखेला छत्रपती शिवरायांचे थेट 13वे वंशज आदरणीय उदयनराजे भोसले यांच्या नावावरती या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक दुसाबैल मैदान उद्या 24 तारखेला या कोरेगाव MIDC मैदानावरती संपन्न होणार आहे. त्याच्या संदर्भात आजचा हा यूट्यूबला येणारा तुमचा ब्लॉग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि अमोलभाऊ तांगडे मित्र परिवार यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली छत्रपती उदयनराजे केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान, ज्या मैदानाचं आयोजन आहे एक दुसा आणि एक बैल अशा पद्धतीचं जे मैदान होणार आहे त्या मैदानासाठी ठिकाणी MIDC मैदान कोरेगाव आणि दिनांक आहे 24 फेब्रुवारी. ज्या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,07,000 रुपये, द्वितीय क्रमांक आहे 71,007, तृतीय क्रमांक आहे 41,007, चतुर्थ 21,007, पंचम 15,007, सहावा 1,007 आणि सातवा क्रमांक 7,007 असं हे मैदान. त्याचबरोबर या मैदानामध्ये क्वार्टर फायनल म्हणजे सेमीमध्ये जो 2 नंबरला येणार आहे त्यांचा क्वार्टर फायनल होणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडे 2,000 देऊन सन्मान केला जातो, परंतु इथं क्वार्टर फायनल होणार आहे. त्यासाठी पहिलं बक्षीस आहे 10,007, द्वितीय 7,007, तृतीय 5,007, चतुर्थ 5,007, पंचम 3,007, सहावा 3,007 आणि सातवा 3,007 अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेच्या नियमावलीनुसार या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि या मैदानाचं आयोजन 24 तारखेला जरी असलं तरी आता ऑनलाईन नोंद आजपासून चालू करता येते. तर जे दुशाचे बैलगाडी मालक आहेत चांगले पैरे करा. आणि आपल्याला माहिती आहे कोरेगाव MIDC मैदान म्हणलं की या मैदानाचा इतिहास त्यांनी बऱ्यापैकी गोळा केलेले आहेत. एकदा तुम्ही ड्रोनच्या साह्यानं ते शूटिंग घ्या आणि आपल्या या बाईटमध्ये द्या की जेणेकरून बैलगाडी मालकांना पुढं जे अडचण होती दगडाची म्हणजे बैलांना पळताना जी अडचण होती ती बऱ्यापैकी त्यांनी दूर करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथं बघायला गेलं तर इथं कोणत्याही प्रकारची अडचण नाही, म्हणजे विहीर नदी नाला असला काही विषयच नाही. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे ही फाटी. त्यामुळं एक सुंदर असं मैदान येत्या 24 तारखेला संपन्न होईल. या 24 तारखेच्या मैदानाला महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना मी विनंती करतो की आपण बहुसंख्येनं या ठिकाणी या स्पर्धेत सहभाग नोंदवा आणि या स्पर्धेचे साक्षीदार व्हा. सर सर्वात प्रथम या मैदानाला समालोचन किंवा झेंडापंच कोण असणार आहेत काय? आता समालोचक म्हणून काय झालेलं 24 तारखेला मी आणि मोरेंचं नाव पहिल्या बॅनरवर आहे. आणि त्यावेळेला म्हणजे यांना पण कल्पना नव्हती की आम्ही अगोदर मैदान कातरखटावचं मैदान आयोजित होतं तिथं आम्ही हो म्हटलेलं होतं, परंतु त्यांचं काही कारण असतं ते मैदान कॅन्सल झालं आहे. त्यामुळं गणेश तांबे पण असणार आहेत बरोबर, असे तिघं समालोचक असू. त्याचबरोबर झेंडापंच धनवडे बापू आहेत, सुनील मुळीक आहेत. यांच्या नियोजनामध्ये हे मैदान संपन्न होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एक दुसरा एक बैल मैदान आहे. या मैदानामध्ये त्यांनी आयोजन करत असताना आता दुशात आदत सहभागी होऊ शकतो आणि जर आदत सहभागी झाला सहभागी होऊन गट जरी पास केला तर यांनी जे त्यांचं टोकन आहे म्हणजे प्रवेश फी आहे ते रिटर्न करणार आहेत. त्याचबरोबर या मैदानामध्ये गट पास विजेत्या बैलगाडी मालकाचा सन्मान ते सन्मान चिन्ह देऊन करणार आहेत. म्हणजे बऱ्यापैकी एक सुंदर असं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि जर समजा आदतनं 1 नंबर केलाच म्हणजे मैदान आहे दुशाचं पण एखादा आदत सहभागी झाला म्हणजे जर कसं असतं एखाद्या बैलगाडी मालकाला म्हणजे आत्मविश्वास असतो. आणि आपण मागं पाहिलेलं आहे की वडकीच्या मैदानात 2 आदतनी 2 नंबर केला आणि हिंदकेसरी पुसेगाव तर कधीही न विसरणारं मैदान यावर्षी जे झालं त्याचा प्रथम क्रमांकाचा मानकरी दोन्ही आदतच आहेत. त्यामुळे जरी समजा इथं आदत सहभागी झाले आणि त्यांनी जर प्रथम क्रमांक केला तर आहे या रकमेमध्ये 11,000 रुपयाची त्यांनी वाढ दिलेली आहे. म्हणजे 1,07,000 आहे त्यात 1,11,007 रुपये असं बक्षीस होणार आहे जर आदतनं 1 नंबर केला तर. पर्टिक्युलर दुशाचं मैदान असल्यामुळं आयोजकांनी आदतसाठी एक वेगळी सवलत ठेवलेली आहे जर ते पार्टिसिपेट झाले तर. दादा सर्वात प्रथम ऑनलाईन नोंद चालू झाली आपली किंवा ऑनलाईन लॉट कधी काढले जातील? ऑनलाईन लॉट हे आदल्या दिवशी संध्याकाळी काढले जातील 23 तारखेला. आणि ऑनलाईन नोंद चालू झाली? हो नक्कीच. आणि काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना या मैदानाला येण्यासाठी? लवकरात लवकर ह्या मैदानाची नोंद करा. मैदानाची तुम्ही मैदान आता पाहिलेलं आहे, अगदी दगडी वगैरे सगळी उचललेली आहेत. मैदान अगदी छान असं पहिल्यापेक्षा केलेलं आहे.
त्यामुळं इथं बैलांना पाहायला काही अडचण येणार नाही. त्यामुळे बैलगाडी मालकांनी चालकांनी ह्या मैदानासाठी उपस्थित राहावे. मैदानाचा पल्ला किती असणार आहे? 1000 फूट असणार आहे. 1000.